आजचा दिवसही सुरू होतोय नेहमीसारखाच, सानवीच्या टिफिन पासून. घर सांभाळणं, सगळ्यांची काळजी घेणं, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणं, हीच तर एक होममेकर म्हणून आपली स्ट्रेंथ असते. तर मला आज सानवीच्या शॉर्ट टिफिनसाठी पास्ता बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे पास्ता बॉईल करायला ठेवतेय. सानवीच्या लॉंग ब्रेकसाठी मी आज बेसनचा चिला बनवतेय. त्यासाठी मी बेसन पीठ एका बोलमध्ये ऍड केलं. त्यानंतर अगदी थोडंसं गव्हाचं पीठ आणि आपले रोजचे बेसिक स्पायसेस ऍड केले. आपण यात कुठल्याही भाज्या ऍड करू शकतो. सानवीला व्हाईट सॉस पास्तामध्ये कॉर्न खूप आवडतात, त्यामुळे मी थोडेसे कॉर्न पण बॉईल करायला टाकले आहेत. हे बेसन चिलाचं बॅटर रेडी झाल्यानंतर मी याला एक 10 मिनिट रेस्ट करायला ठेवते. तोपर्यंत मी पास्तासाठीचा व्हाईट सॉस बनवून घेते. आता हा व्हाईट सॉस रेडी झाल्यानंतर यात ऍड करायचा बॉईल केलेला पास्ता आणि कॉर्न्स. माझ्या मुलीला व्हाईट सॉस पास्ता खूप आवडतो. आय होप सो की ती टिफिन फिनिश करून येईल. आता मी हा उरलेला पास्ता या ग्लास कंटेनरमध्ये काढून घेते आणि मग तिचा चिला बनवून घेते. हा बेसन चिला खूप हेल्दी तर आहेच, पण टेस्टीही बनतो. तुम्ही पण एकदा तुमच्या मुलांना नक्की ट्राय करून बघा. सकाळी उठून प्रेमाने बनवलेला तो टिफिन, तिच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून केलेली तयारी, हे सगळं तेव्हा पूर्ण होतं जेव्हा ती टिफिन रिकामा करून घरी घेऊन येते. ॲज अ मदर आपण रोज खूप काही करतो, पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपलं खरं समाधान दडलेलं असतं. इथे सानवीचा टिफिन रेडी झाल्यानंतर ती स्कूलला गेली. आता मी माझ्यासाठी चहा बनवतेय. गॅसवरती चहा उकळतोय तोपर्यंत मी जी सिरॅमिक्सची आणि काचेची भांडी आहेत ती वॉश करून घेते.
सकाळी मुलांचा टिफिन रेडी करून दिला की किती रिलॅक्स वाटतं ना. मला तरी एक मोठं काम कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं. तरी मला तनोजच्या टिफिनचं टेन्शन नसतं, कारण तो घरूनच काम करतो. चहा घेतल्यानंतर आता मी इथे बेडरूम क्लीन करून घेते. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी बेडरूम स्वच्छ करणं ही एक छोटी सवय आहे, पण याने खूप मोठा डिफरन्स क्रिएट होतो. बेडरूम मधला फक्त बेड क्लीन करून घेतला की बेडरूम एकदम टायडी वाटतं. त्यानंतर किचनमध्ये जी वॉश करून भांडी ठेवलेली ती लावून घेतली. आज मला ब्रेकफास्टसाठी उपमा बनवायचा आहे, तर त्यासाठी मी थोडीशी तयारी करून घेते. मी नेहमी कोथिंबीर वॉश करून त्याला छान ड्राय करून घेतल्यानंतर अशी एका एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. कोथिंबीर आपण छान स्टोअर केली ना, तर ती भरपूर दिवस फ्रेश आणि जशास तशी राहते. इथे माझी चॉपिंग झाल्यानंतर आता मी पटकन रवा भाजून घेते. हे मिक्सचर छान भाजून झाल्यानंतर मी याला आता साईडला ठेवून देणार आहे. जेव्हा तनोज जिमवरून रिटर्न येईल तेव्हा मग मी हा गरम गरम उपमा सर्व करेल. तोपर्यंत मी माझी दुसरी छोटी मोठी कामं करून घेते.
सकाळी लवकर उठण्याचे किती फायदे असतात ना. घरातली सगळी कामं शांततेत करता येतात, तेही कसलीच धावपळ न करता. किचन मधली थोडीफार कामं कंप्लीट झाल्यानंतर माझ्याकडे थोडासा टाइम होता. मग छान बाल्कनीमध्ये बसून थोडंसं व्हिडिओ एडिटिंगचं काम केलं. तुम्ही जो व्हिडिओ बघता त्यामागे खूप मेहनत असते आणि हे काम खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. माझ्या दोन्हीही बाल्कनीमध्ये भरपूर प्लांट्स आहेत. सकाळी प्लांट्सला पाणी घालते वेळेस माझ्या लक्षात आलं की प्लांट्स वरती छोटे छोटे बग्स झालेत. प्लांट्स लावणं खूप इझी आहे, पण त्यांना मेंटेन करायलाही तेवढेच एफर्ट्स लागतात. प्लांट्स वरती प्रेम करणं म्हणजे त्यांना फक्त पाणी घालणं नसतं, तर तो एक फील आहे. प्लांट्स आपल्याला लाईफ मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट शिकवतात, ते म्हणजे पेशन्स. तनुज या सगळ्या प्लांट्सची खूप काळजी घेतो, त्यामुळेच आम्ही आमच्या लाईफचे छोटे छोटे मोमेंट्स या बाल्कनीमध्ये बसून एन्जॉय करू शकतो. आता मी आली आहे किचन मध्ये, कारण मला उपमा बनवायचा आहे. उपमा रेडी झाल्यानंतर आम्ही दोघांनीही बाल्कनीमध्ये बसून छान ब्रेकफास्ट एन्जॉय केला, कारण आज तनुजला ऑफिसला जायचं होतं. आजचा व्लॉग मी इथेच एंड करतेय. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, स्टे इन्स्पायर्ड अँड स्टे विथ शिल्पा. बाय.